हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी. BP, डायबिटीज, अस्थमा, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर 30 दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी. हृदयविकार, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी. अमर्यादित आरोग्य विम्याचे कव्हर देणारी एकमेव कंपनी. सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी. अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड 98 22 32 68 44. धन्यवाद. संघामध्ये विद्यमान आमदार संजय जगताप, माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जातं. काय वाटतं, कोण होईल आमदार? तसं पाहिलं तर विकासाच्या मुद्द्यावर जर पाहिलं तर संजय जगताप सर जे आहेत ते जे पंचवार्षिक झाली आत्ता किंवा मागची जी 5 वर्ष जे आहेत तर या भागासाठी सतत जे विकासाची जी नांदी आहे त्यांच्यामार्फत झालेली आहे. आणि जर तुम्ही एक प्रश्न विचारला जो की बाबा विजय बापू शिवतारे फक्त नावाला आहेत. त्यांनी या 10 वर्षात फक्त कुठं कामं केली एवढे फक्त आम्हाला सांगावं आणि जी कामं केली ती योग्य ठिकाणी कामं केली का तेही सांगावं. ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकलेली नाही अशा ठिकाणी रस्ते टाकणं हे योग्य वाटतं का? तर या बाबतीत जर संजय सरांचं जर पाहायचं म्हणलं तर संजय सरांनी पहिलं ड्रेनेज लाईन असेल, रस्ता असेल, हे प्रामुख्याने पहिलं काम कुठलं केलं पाहिजे हे ड्रेनेज केलं पाहिजे. त्यानंतर रस्ता डेव्हलपमेंट झालं पाहिजे. बाकीचे जे स्ट्रीट लाईट असेल त्यानंतर अशा ज्या समस्या आहेत त्या एका पाठोपाठ ज्या नंबरिंगनुसार कराव्या लागतात त्या केलेल्या आहेत. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमदार संजय जगतापांनी विकास कामं केली आहेत. संजय जगतापांनी विकास कामं अशी केली की जिथं कामाची खरंच गरज आहे त्या ठिकाणी काम ते त्वरेने म्हणजे की प्रामुख्याने तिथं तुम्ही लक्ष घाला असं त्यांना सांगितलं की पहिलं लक्ष त्यांचं त्या कामावर असायचं. आणि कसा राहील कौल आंबेगावचा कौल हा विकास कामावरच जाणार आहे. इथून 5 वर्षात जी कामं केलेली आहेत संजय जगतापांनी त्याच दिशेला कल आहे आणि पूर्ण आंबेगावचा कल त्याच दिशेला असणार आहे. नक्की हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार संजय जगताप, माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जातं. काय वाटतं, कोण होईल आमदार? आता सध्या तर हे बघा संजय सरांनी एवढे मोठे काम केले. आंबेगाव असो, आंबेगाव पठार असो किंवा या बाकीच्या वाढवस्त्या आहेत त्याच्यावर त्यांनी 100% लक्ष केंद्रित केलेलं आहे. आमच्या तिकडं मी 40 वर्षे आंबेगाव पठारावर राहतो आहे. तिथं पाण्याची समस्या त्यांनी सध्या जरी दूर केलेली, फक्त जोडलं की 100% पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या दोघांव्यतिरिक्त एक नवीन उमेदवाराची चर्चा चालू आहे सध्या. माजी सनदी अधिकारी आहेत संभाजी झेंडे. नाव माहिती आहे का? या अधिकारी आलेत का या भागामध्ये? नाही, अजून तरी आमच्या भागात आलेच नाही. बरं, पहिल्यांदा त्यांना आज मी इथं पाहतो या पंचवार्षिकमध्ये म्हणण्यापेक्षा आता या 8 दिवसामध्ये बरं आमच्या पोचलेच नाहीत ते. तुम्ही म्हणता 5 वर्षाच्या काळामध्ये आमदार संजय जगताप यांनी कामं केलीत, विरोधक म्हणतात कामं केलेली नाहीये. नेमकं काय परिस्थिती हो? नाही, ही वस्तुस्थिती आहे. विरोधकाला काय करायचे, ज्याने केले ते केलंच ना. मी तुम्हाला तेच सांगते, मी 40 वर्ष इथं राहतोय. माझ्याबरोबर ग्रामपंचायतीचं माजी सरपंच आहेत, यांना समस्या येत राहा यांनी काम केलं का नाही. काम असं आहे की जिथं करेन तिथं त्यांनी उभं राहूनच काम करायचं, ते मागं बघायचं नाही. एकंदरीत विकास कामं झाली, विकास कामं 100% झालेली आहेत. बरं, थँक्यू. आता आपण आहोत पुरंदर हवेली मतदारसंघातील आंबेगाव गावामध्ये आणि आता आपण तेथील मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. विद्यमान आमदार संजय जगताप, माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जातं. काय वाटतं, कोण होईल आमदार? आंबेगाव बुद्रुकमधील मागच्या पंचवार्षिकपेक्षा या पंचवार्षिकला महाविकास आघाडीचे उमेदवार संजयजी जगताप सरांना आंबेगावामधनं भरघोस मतदान करण्याचा आमचा निर्धार आहे असं मी माझ्या ग्रामपंचायत आणि आंबेगाव परिसराच्या वतीने सांगत आहे. विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार संजय जगताप, माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जातं. काय वाटतं, कोण होईल आमदार? आता या लढतीमध्ये खरं तर आहे ना, मागील आमदार 5 वर्षापूर्वी झाले संजय जगताप सर होते आणि सरांनी 5 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक गावागावात जाऊन जो विकासाची कामं केली त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर पुनश्च संजय जगताप सरांचा या ठिकाणी विजय निश्चित होईल याची खात्री आहे. राहायला कुठे आहे तुम्ही? मी दत्तनगर भागामध्ये राहिले.
सोसायटीमध्ये. तुमच्या भागामध्ये 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमदारांनी कामं केलीत का? विरोधक म्हणतात कामं झालेली नाही आहेत, आमदारांकडून सांगितलं जातं कामं झालीत. वास्तव परिस्थिती काय आहे? प्रत्येक जण आहे ना जो त्याच्या पद्धतीने जो त्याच्या पक्षाचं नाव बोलत असतो आणि करत असतो, परंतु प्रत्यक्ष पाहायला गेलो तर तिथं जाऊन पाहिलं तर कामं, रस्ते असेल, लाईट असेल, पाण्याची व्यवस्था असेल, वेळोवेळी आम्ही पण त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि यापुढे असणार. हे कामं झाली. कामं झालीत की कामं झाली. बरं, एक तिसरा पर्याय म्हणून एक या दोघांव्यतिरिक्त माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे म्हणून एक उमेदवार उभे आहेत. काय त्यांच्या बाबतीत काय माहिती आहे का? ते या आधी कधी आले होते का गावामध्ये? आता गंमत अशी आहे की लोकशाही आणि राजकारण याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर राजकारण हे राजकारणच आहे, बरोबर ना? आणि ते शेवटच्या टप्प्यामध्ये येतं. खरं तर लोकशाहीमध्ये सर्वांना स्वातंत्र्य उभं राहायचं, बरोबर ना? परंतु जनमत पण महत्त्वाचं आहे. जनमताचा कौल आहे ना, हा कन्फ्यूज झाला तर माणसं कन्फ्यूज होतात. याच्यातून काय रिझल्ट लागू शकेल हे आम्ही सांगू शकत नाही, परंतु ज्या व्यक्तींनी कामं केलेली आहे त्याच्या बाजूने कौल येऊ शकतो असं मला खात्री आहे. धन्यवाद. पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार संजय जगताप, माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जाते. काय वाटतं, कोण होईल आमदार? बरोबरच आहे, आमचे संजय जगताप साहेबच होणार आमदार. त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत आणि आमच्या भागात वरती जैन मंदिरला ड्रेनेज लाईनची कामं, रस्त्याची कामं, लाईटची कामं त्यांनी मार्गी लावलेली आहेत आणि नागरिकांच्या सोयी केलेल्या आहेत. आता काय राहिलं असेल थोडंफार किरकोळ, ते आता परत आमदार झाल्यानंतर त्यांच्याकडेच सगळी लोक जातील आणि त्यांच्याकडनं सगळी कामं मार्गी लागतील. लाडकी बहीण योजना आलेली आहे, काय वाटतं त्याचा मतदानावरती कितपत परिणाम होईल? लाडकी बहीण योजना म्हणजे काय आहे, तात्पुरतं आमिष दाखवलेलं आहे महिलांना, नाही का? तात्पुरतं आमिष आहे आणि ते देणार महिलांना. आता तेलाच्या किमती, दिवाळीतलं सगळं सामानाचे महागाई इतकी केलेली आहे, पेट्रोलच्या किमती वाढलेल्या आहेत, त्यातून सगळं ते वर्ग करून घेणार आणि नागरिकांचाच पैसा नागरिकांना वाटला आणि तो परत चौपटीने घेणार, परत असं करणार ते. एक या दोघांव्यतिरिक्त अजून एक तिसरा पर्याय म्हणून एक संभाजी झेंडे म्हणून एक उमेदवारांचं नाव येतं, माजी सनदी अधिकारी आहेत. काय वाटतं की त्यांच्या बाबतीत काय कौल राहील? इतके दिवस ते शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीचे समर्थक मानले जात होते, अचानक त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. एक मतदार म्हणून या गोष्टीकडे कसं बघतं? मतदार म्हणून आपलं काय आशावादी करतात, लोकांना ठेवतात, म्हणतात बाबा चला या आमच्या पक्षात, आम्ही तुम्हाला आमदार करतो, हे उभे राहा, असं करा तसं करा, असं करून माणसाला आशावादी ठेवतात आणि ते देतात तिकीट. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये किंवा त्या अगोदर संभाजी झेंडे कधी आले होते का आंबेगावमध्ये? नाही, कधीच नाही. त्या माणसाची ओळखच नाही कोणाशी, म्हणजे तोंड ओळख सुद्धा नाहीये, कधीच नाही आली साहेब. हा, पाहिलंच नाही कोणी. हो, संभाजी झेंडे ह्या व्यक्तीला कोणी ओळखत नाही, घाटाच्या खाली कोणी ओळखत नाही. काय पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार संजय जगताप, माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जात आहे. काय वाटतं, कोण होईल? मुख्य लढत होणार संजय जगताप. 1 लाख मताने विजय होतील. एवढं कॉन्फिडन्स? कशामुळे एवढं कॉन्फिडन्स? त्यांचं काम येतं 15 नंबर 16 आंबेगाव बुद्रुकमध्ये या भागामध्ये त्यांनी केलीत का विकास कामं? हा, केली. आता आमदारांकडून सांगितलं जातं कामं केली आहेत, विरोधकांकडून टीका केली जाते, काहीच कामं नाही. कामं केलेली आहेत, आमचा अनुभव आहे. बरं, आता एक तिसरा पर्याय म्हणून एक उमेदवार आहेत जे माजी सनदी अधिकारी होते, संभाजी झेंडे म्हणून. त्यांच्या बाबतीत काय माहिती आहे का तुम्हाला? काय त्यांच्याबद्दल काही माहिती नाही आम्हाला, आम्ही त्यांना ओळखत सुद्धा नाही. ओळखतच नाही? ओळखतच नाही. मग या अगोदर कधी आलेच नाही? नाही, कधीच नाही. पाहिलंच नाही आपण ना कधी. नाही पाहिलंच नाही आम्ही कधी त्यांना आतापर्यंत. बरं, पहिल्यांदाच नाव पण पहिल्यांदा ऐकतो आणि व्यक्ती पण पहिल्यांदाच बघतोय आम्ही, नाही का? हो, बरोबर आहे. हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार संजय जगताप, माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये लढत होईल असं म्हटलं जातं. काय वाटतं, कोण होईल आमदार? भौगोलिक परिस्थितीचा विचार करता आणि मतदारांचा विचार करता चंद्रकाका जगताप साहेब हे आमदार होतील, विद्यमान आमदार आहेत आणि ते पुन्हा एकदा आमदार होतील. याचे कारण असे आहेत, पुरंदरची भौगोलिक परिस्थिती पाहता पुरंदरचं पूर्णपणे राजकारण पाण्यावरच गेलं. ते आजपर्यंत पुरंदरला पाणी मिळालं नाही आणि शेतकरी हा पाण्याविना वंचित राहिला. तसं पाहता चंद्रकाका जगताप जे आताचे विद्यमान आमदार आहेत त्यांनी खूप काही सारं कामं. राहिलं कुठे? आंबेगावमध्ये? आंबेगावमध्ये आमदारांनी कामं केलीत का? हा, बरीचशी रस्त्याची कामं झाली आहेत, त्यांच्या परीने समाधानकारक कामं आहेत. तुम्ही समाधानी आहात? एक तिसरा पर्याय म्हणून माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडेचं नाव पुढे येते. या अगोदर कधी आले
होते का आंबेगावमध्ये? त्यांचं आले असतील पण मी पहिल्यांदाच नाव ऐकतोय माझ्या दृष्टीने. तुमच्या परिचयाचेच नाही? परिचय अधिकारी आहे ते वरिष्ठ अधिकारी समिती अधिकारी होते पण आम्ही पहिल्यांदाच नाव ऐकतो. पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार संजय जगताप, माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जातं. काय वाटतं, कोण होईल आमदार? जर विचार केला तर संजय जगताप निवडून येतील 100% याची गॅरंटी आहे. त्याचं कारण गेले 5 वर्ष आपण बघतोय सतत धावपळ चालू आहे, कामं करतायत. अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जरी त्यांना फोन केला तरी त्या फोनला रिस्पॉन्स देतात. एखादं काम सांगितलं तरी ते काम सुद्धा करतायत. या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यमान आमदार संजय जगताप यांनी आंबेगावमध्ये काही विकास कामं केलीत का? विरोधक म्हणतात काहीच कामं नाही झाली, आमदारांकडून सांगितलं जातं कामं झाली. नेमकी वास्तव परिस्थिती काय? वास्तव परिस्थिती आहे, विरोधकांचं काम असतं काय मोबाईलला, बरोबर. सो काम त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलेलं आहे. त्यांच्याकडे फक्त आंबेगावच नाही तर आपण बघतो अख्खा पुरंदर तालुका जो आहे, पुरंदरच्या पलीकडचा भाग म्हटलं कारदळी वगैरे ते खोरं, त्या खोरत सुद्धा त्यांनी खूप सारी कामं केलेली आहेत. तर आता पाहिलं तर प्रत्येक विरोधकाचं कामच आहे की बाबा नाही यांनी केलंच नाही. तुमच्या पुढं त्यांची निगेटिव्हिटी दाखवणं हे विरोधकाचं काम आहे. हा, विरोधकांनी खरं तर हे केलं पाहिजे की हा बाबा यांनी हे काम केलं तर केलं हेही म्हटलं पाहिजे. पण ती भूमिका आजच्या विरोधकांची राहिली नाही. आजकालचं आपण राजकारण सुद्धा बघितलं तर एवढं गलिच्छ होऊन बसलंय की कुणी कुणाचंच राहिलेलं नाही असा विषय. पण आम्हाला याची खात्री आहे की जगताप साहेबांनी जे काम केलं त्या कामाच्या जोरावरती ही निवडणूक ते 100% मारतील. धन्यवाद. मतदारसंघामध्ये आता जर बघितलं तर विद्यमान आमदार संजय जगताप, माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जातं. काय वाटतं, कोण होईल आमदार? आमदार तर संजय दादा होणार अगदी नक्की. कारण त्यांनी जी 5 वर्षामध्ये कामं केली तर त्याच्या याच्यावरच ते आमदार पुन्हा निवडून येतील. आता वाघजाई सच्चाई माता जी बॅक साईड आहे हा वंचित भाग होता, पण सरांनी तिथं येऊन जे आज जी कामं केलीत, विकास कामं केलीत त्या जोरावर ते येणार आणि सगळा कौल त्यांच्याच बाजूने. हे जे लाडकी बहीण योजना आहे याचा कितपत परिणाम होईल हो मतदानावरती महिलांच्या? नाही होणार, कारण लोक आता खूप शहाणी झालीत. त्यांना माहिती आहे जे 1,500 आहेत ते आपलेच आहेत आणि लोकांच्या हाताला काम पाहिजे. लोकांना असे फुकटचे पैसे नको, पण भेटत म्हणून घेत आहेत, पण त्याचा इफेक्ट मतदानावर काही अंश होईल पण होणार नाही जास्ती. एक तिसरा पर्याय म्हणून एक उमेदवार उभे आहेत, माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये किंवा त्या अगोदर म्हणजे निवडणुकीला उभे राहण्या अगोदर याआधी ते कधी आंबेगावमध्ये आले होते का, किंवा त्यांनी आंबेगावमध्ये एखादं सामाजिक काम केलंय का? पहिल्यांदाच पाहिले त्यांना. त्यांचं काम कुठे असेल आम्हाला कल्पना नाहीये, पण आम्हाला तर माहित नाही, काम नाही माहिती त्यांचं. आता कौल कसा राहील आंबेगावचं? कौल पूर्णपणे संजय दादांच्या मागे असेल आणि प्रचंड मताधिक्याने ते निवडून येतील त्यांच्या कामाच्या याच्यावर. धन्यवाद. पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार संजय जगताप, माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जातं. काय वाटतं, कोण होईल आमदार? संजय जगतापच. संजय जगताप का, विजय शिवतारे का? ते आलेच नाहीत आत्तापर्यंत आमच्याकडे. आता जे ते मागच्या वेळेस त्यांचं इलेक्शन झालं होतं त्याच्यानंतर ते 5 वर्ष आले का आमच्याकडे? नाही आले. आज वाघजाईनगरमध्ये आम्ही राहतोय, एवढा चिखल होता त्या ठिकाणी, तर चिखलाच्या बाहेर काढण्याचं काम पण त्यांनीच केलेलं आहे, जगताप साहेबांनीच. तेच येणार ना. एक तिसरा पर्याय म्हणून माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे उभे आहेत. काय वाटतं बरं, ते घड्या तुतारी सोडून आता घड्या अगोदर ते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे समर्थक मानले जात होते, कट्टर समर्थक. आता अचानक त्यांनी युटर्न घेऊन ते घड्याळाकडे गेलेत. काय मतदार राजा स्वीकारेल का त्यांना? काय वाटतं? स्वीकारणार नाही, कारण ते पहिल्यांदाच आलेले आहेत, आजपर्यंत ते आले नाही. म्हणजे आंबेगावमध्ये अगोदर आलेच नाही? आमच्याकडे तर आले नाहीत वाघजाईनगरमध्ये. आणखीन त्यांचं एकही फेरी झालेली नाही आमच्याकडे. मग कसं काय जनता हे करणार? नाही करू शकत. बरं, आंबेगावकर कसा कौल देतील? आहे जगताप साहेबच आहेत, संजय जगतापच येतात. काय सांगाल, आता पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ यामध्ये विद्यमान आमदार संजय जगताप, माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जातंय. काय वाटतं, कोण होईल आमदार? संजय जगतापच. का संजय जगताप का, विजय शिवतारे का नाही? कारण
आता मी 5 वर्ष झालं ओळखते ना त्यांना, तर बरीचशी कामं त्यांनी केलीत, करतात आहे अजून. आणि कधी फोन केला आपण रात्री अपरात्री तर अवेलेबल असतात. म्हणजे कामं छान आहेत संजय जगतापांची. एक तिसरा पर्याय म्हणून माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांचं एक नाव येत आहे. या 5 वर्षाचा कालावधी असेल किंवा निवडणुकीच्या अगोदर ते कधी त्यांची तुमची भेट झाली का किंवा ते तुमच्या परिचयाचे आहेत का? नाही, माझ्या परिचयाचे नाही, मी त्यांना पाहिलंही नाही, त्यांचं काम पण मला माहीत नाही. आता जसं हे संजय जगताप त्यांना पाहते मी 5 वर्ष झालं, त्यांचं काम पण पाहते, खूप छान काम आहे त्यांचं. काय वाटतं कसा कौल राहील यावेळेला आंबेगावचा? प्रश्नच नाही, जगताप साहेबच येते. काय वाटतं कोण होईल आमदार? माननीय संजयजी जगताप. संजयजी जगताप का विजय शिवतारे का नाही? संजयजी जगताप हे सर हे असे आहेत ना व्यक्ती की म्हणजे कोणतीही समस्या असू द्या ते हमखास उभे राहणार. हक्काचा माणूस आहे. तुम्ही टँकरचा प्रश्न म्हणू नका, कचऱ्याचा प्रश्न म्हणू नका, रस्त्याचा प्रश्न म्हणू नका, सगळे प्रश्न त्यांनी आमच्या मतदारसंघातले सोडवलेले आहेत. आणि म्हणजे मतदारांशी इतकं मनमैनावपणे बोलणारा जर कोण व्यक्ती असेल ते माननीय संजय जगताप सरच, त्यांच्याशिवाय दुसरं. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमदार संजय जगताप यांनी काही कामं केलीत का आंबेगावमध्ये? भरपूर सारे कामं केली संजय जगताप यांनी ना, भरपूर. मी सांगितलं टँकर, एखाद्याला पाण्याची समस्या असेल तर 200 रुपयामध्ये टँकर घरी येतो. कचऱ्याचा जर समजा कचऱ्याची गाडी वेळेवर येत नसेल, आपण त्यांच्या PA फोन केला, PA त्यांच्यासमोर प्रस्ताव मांडतात आणि जो काय प्रश्न आहे तो तातडीने सोडवतो. असे भरपूर एक नाही अनेक कामं त्यांनी खूप केलेली आहेत. एक तिसरा पर्याय म्हणून माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे एक उभे आहेत. ह्या आत्ता ते उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत किंवा या अगोदर कधी ते आंबेगावमध्ये आले होते का? काही त्यांनी कामं केलेली माहिती आहेत का? मी त्यांना ओळखत नाही. ओळखतच नाही. बरं, काय वाटतं आंबेगाव कसा कौल देईल? माननीय संजयजी जगताप, प्रश्नच नाही त्याच्यात काय. तर विद्यमान आमदार संजय जगताप, माजी आमदार विजय शिवतारे सध्या पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये लढत आहेत. काय वाटतं कोण होईल आमदार? कसं आहे, पुरंदर हवेली जो मतदारसंघ आहे त्यातला आता आमचा भाग म्हणलं तर वाघजाईनगर आंबेगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येतो. आमचा वाघजाईनगर भाग जो आहे तो पूर्ण डोंगर माथ्यावरती आहे. तिथं आतापर्यंत कुणीही कामं केली नव्हती, पण संजयजी जगताप आमदार यांच्या मार्फत जवळजवळ 4 ते 5 कोटीची रस्त्याची कामं असतील, पतदेवेची असतील, जे काही ड्रेनेजची कामं असतील त्यांच्या मार्फत झालेली आहेत. आणि संजयजी जगताप जे आहेत त्यांनी तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत गाठीभेटी गेलेले आहेत, भेटी घेतलेल्या आहेत, त्यांच्यापर्यंत आलेले आहेत, त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये दुःखामध्ये सहभागी झालेले आहेत. एक तिसरा पर्याय या दोघांनंतर असा एक समोर येतोय की माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे तुमच्या परिचयाचे आहेत का? या अगोदर कधी बघितलंय त्यांना? आंबेगावमध्ये काही कामं केलीत का? त्यांनी आले होते का? कसं आहे, संभाजी झेंडे साहेब हे कलेक्टर होते, माजी कलेक्टर. त्यांनी त्यांच्या कलेक्टरच्या कालावधीमध्ये जे काही जिल्हाधिकाऱ्याचं जे काम असतं त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं असेल. पण ह्या राजकारणामध्ये ते नवीन आहेत आणि लोकांपर्यंत कधी आलेले नव्हते किंवा कधी पोचलेले नव्हते. आता सध्या ते नौकेच आहेत, त्यामुळे काही एवढी ओळख नाही आहे जास्त लोकांची. नाही. काय वाटतं आता इतके दिवस ते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादीचे समर्थक म्हणून मानले जात होते. आता ते अजितदादा गटात अचानक गेलेले आहेत, घड्याळ चिन्हावरती लढतात. काय मतदार राजा स्वीकाराल का या त्यांच्या या आत्ताचं जे सध्याचं राजकारण चालू आहे की ह्या पक्षातनं त्या पक्षात, त्या पक्षातनं ह्या पक्षात तिकीट न मिळण्यामुळे जे उडी मारतायत लोक, त्याचा एक हा प्रकार झाला. कारण संभाजी झेंडे साहेब हे पहिले तुतारीमध्ये शरद पवार गटामध्ये होते, पण त्यांना तिकीट न मिळाल्यामुळं, मित्रपक्ष असल्यामुळं संजय जगतापांना हे जे पुरंदरची जागा मिळाली त्यामुळे त्यांनी पर्याय म्हणून घड्याळामध्ये अजित पवार साहेबांच्याकडे उडी मारलेली आहे. पण मतदार जो आहे, मतदार जाणतो लोक हे असं स्वीकारणार नाही. जे मेन प्रॉपर आहे, जे मेन कामं करतात लोक त्यांचीच बाजू धरली जाणार. कसा राहील आंबेगावचं कौल? नाही, पूर्णपणे कसं आहे, आता पुरंदर हवेलीच्या ह्याच्यामध्ये काम पूर्ण संजय जगताप आणि मान्य खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या फंडातनं भरपूर कामं झालेली आहेत. त्यामुळे ह्याची जाण लोकाला आहे. त्यामुळे पूर्णपणे पाठिंबा मान्य संजय जगताप आमदार साहेबांना लोकांचा कल राहील असं आम्हाला तरी वाटतं. पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये आता निवडणुकीचा वारं वाहतोय. विद्यमान आमदार संजय जगताप, माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जातं. काय वाटतं कोण होईल आमदार? संजय जगताप. संजय जगताप का विजय शिवतारे का नाही? गेल्या वेळेस त्यांना आमच्या वार्डात आता बहुमताने मतदान झालेलं आहे.
कामं पण आहेत त्यांची तशी चांगले. यावेळेस पण संजय जगताप येते ना असे आम्हाला वाटतं. तिसरा पर्याय म्हणून माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे उभं राहिलेले ओळखीचे आहेत का? त्यांना फर्स्ट टाइम पहिल्यांदाच बघितलेलं आहे. 5 वर्षात त्यांचे आंबेगावमध्ये एकही काम नाही, त्यांना कधी बघितलेही नाही. या आधी कधीच बघितलं नाही. नाही. बरं. आता नवरात्रमध्ये त्यांचे 1-2 फ्लॅक्स लागले होते, तेव्हापासून त्यांना बघत आलेले. त्याच्या आधी त्यांना इथं बघितलेलं नाही. बापूंना आणि जगताप साहेबांना कसं आम्ही इथं बघितलेलं आहे. यातात बेतात ते अधूनमधून येऊन जातात. बरं. संजय जगतापांनी विकास कामं केलीत का 5 वर्षात काही गावामध्ये इथे? केलेले डेअरी लाईनची कामं केलेली आहेत. झालेली आहेत का? झालेले. मग काय वाटतं कोण व्हावं आमदार? संजय जगताप. सभा मतदारसंघामध्ये आता निवडणुकीचा प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. विद्यमान आमदार संजय जगताप, माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जातं. काय वाटतं कोण होईल आमदार? आमदार यावेळी जरा लढत जोरातच होईल, बट मला स्वतःहून असं वाटतं की आमदार यावेळी झेंडे साहेब झाले पाहिजेत. बरं. आता IAS आहेत, कलेक्टर आहेत, एखादा नवीन चेहरा परत पाहिलं पाहिजे लोकांनी असं मला तरी वाटतं मतदार म्हणून. दोघं एक आमदार झालेले एकेकाळी. पहिले खूप अगोदर अशा प्रकारे आमदार होते, नंतर परत झाले शिवतारे साहेब झाले, नंतर आता विद्यमान आमदार संजय जगताप आहेत. बट आता नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे असं वाटतं मला तरी. मूळ कुठला इथलाच आहे की पुरंदर बदला? मी लहान म्हणजे जन्मल्यापासून पुण्यातच आहे, बट माझं गाव बारामती आहे. बारामती. माझा मतदान कुठं इथं आहे? मतदान माझं इथं आहे आता. आता ह्या जो 5 वर्षांचा कालावधी गेला किंवा या अगोदर म्हणजे निवडणूक सोडली तर संभाजी झेंडे हे किती वेळा आंबेगावला आले होते? नाही, मी तर नाही पाहिलं त्यांना कधी आंबत. मी आत्ताच त्यांचं नाव सध्या म्हणजे मला माहिती होतं त्यांना, तिकडे ओळखतं मी. पूर्ण ते मेन सासवड साईडचे आहेत, झेंडेवाडीचे. मला माहिती आहेत ते, बट नाही का असं नाव इथं नाही आलं. पण आता माहीत नव्हतं इतकं ती अपेक्षा की उभे राहतील म्हणून. पण आता वाटते की त्यांचे पदं बघून असं वाटतं की दिलं पाहिजे. मला काय म्हणायचं आहे की संभाजी झेंडे यांनी आतापर्यंत आंबेगावमध्ये केलेलं एखादं सामाजिक काम माहिती का? नाही अजून माहिती. आमदार निवडून द्यायचं आहे त्यांना. एखादी व्यक्ती आमदार होण्यासाठी किंवा लोकप्रतिनिधी होण्यासाठी निवडणूक लढवत असेल तर त्या व्यक्तीने अगोदर जनसामान्यांची काहीतरी कामं केली गेलेली असावीत किंवा जनसामान्यांशी त्या व्यक्तीची नाळ जोडली गेलेली असावी, असं एक तरुण मतदार म्हणून वाटत नाही का? ते तर वाटतंच, निश्चित वाटतं. पण ज्यापासून पहिल्यापासून इथं संजय जगताप आणि शिवतारे साहेबांच्यातच तडतडीचं जोरात चाललेलं आहे इथं मतदारसंघात. पहिल्यांदाच नवीन चेहरा आलेला आहे, अजून एक तिसरा, ते पण मैत्रीपूर्ण लढत. त्यांना अनुभव आहे का? राजकीय वाटचालीचा अनुभव आहे का काही? सनदी अधिकारी असणं वेगळं आणि सनदी अधिकारी असताना त्यांनी संपूर्ण जी त्यांची सर्व्हिस झाली त्या नोकरीमध्ये त्यांनी आंबेगावमध्ये काही कामं केलेली माहिती आहेत का? नाही आंबेगावमध्ये कामं केलेली नाही माहिती मला तरी. पण मला तरी वाटतं एक नाही का त्यांचे पद बघून त्यांनी जे अचीव केलेलं लाईफमध्ये त्यांच्या आयुष्यात त्यांनी अचीव केलेलं आहे, IAS म्हणा, कलेक्टर म्हणा, एकदा तो जनसामान्याला समजून घेऊ शकतो. एक मिसायला तरी समजून घेऊ शकतो. 5 वर्ष खूप झाली, एखादं काम करायचं म्हणलं तरी मनाव घेतलं तरी नाही का. काय विजन आहे त्यांच्याकडे? काय वाटतं काय विजन त्यांनी सांगितलंय का आतापर्यंत? आंबेगावसाठी काय त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांची रॅली आली त्या दिवशी परवा, त्याच्यामध्ये काय त्यांनी सांगितलं? काही सामाजिक प्रश्न सांगितले का यांची सोडवणूक करू? पाण्याबद्दल सर्व रोड वगैरे सगळं सांगितलेलं आहे त्यांनी. रोड, रस्ते, पाणी हे तर सर्व सांगतं. स्पेशल विजन काय त्यांच्यामध्ये काय जाणवलं का? मी तर शिक्षणात आता बंद आहे, मी जास्त नसतो इतकं फिरकत. मी त्यांची रॅली पाहिलेली, 2 शब्द ऐकले त्यांचे, बस मी निघून गेलो नंतर. पण मला तरी वाटतं एक नवीन चेहरा असावा, कारण नवीन चेहरा असावा. ठीक आहे, धन्यवाद. तर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार संजय जगताप, माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये लढत होईल असं मानलं जातंय, मुख्य लढत. तर काय वाटतं कोण होईल आमदार? ॲक्च्युली मी पुरंदरमधल्याच आहे, मावळ मांडर माझं गाव आहे. त्यामुळं संजय जगताप सरांचं आम्हाला वेळोवेळी सहकार्य मिळतं. आणि मेन म्हणजे मी आता इथं पुण्यामध्ये आंबेगावमध्ये अलायन्स ऐश्वरी सोसायटीमध्ये राहतो. आम्हाला स्थानिक लेवलला जे काही प्रॉब्लेम येतात, गावासारखं आम्ही हक्काने इथं पुण्यामध्ये राहून सुद्धा आम्ही त्यांना आपले स्वयंसेवक जाधव साहेबांच्या सपोर्टने आम्ही त्यांना म्हणजे कॉन्टॅक्ट करतो. आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर प्रत्येक कामाबद्दल त्यांच्याकडून आम्हाला म्हणजे नेहमी आपण ग्रामपंचायतीत किंवा आपल्या तालुका लेवलला जसं सहकार्य होतं तसं ते पुणे शहरामध्ये आम्हाला नगरपालिकेकडून जे प्रशासकीय अधिकारी त्यांच्या सपोर्टने मदत करण्याचा प्रयत्न करतात. आता मागे आमच्या सोसायटीमध्ये मगाशी नागरा सरांनी सांगितलं त्याप्रमाणे पाण्याचा प्रॉब्लेम होता. आम्ही वैयक्तिक लेवलला तो नाही का म्हणजे सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांकडून तेवढा सपोर्ट मिळत नव्हता. आम्ही जगताप सरांना आपल्या चेअरमन साहेबांना बोलल्यानंतर त्यांनी आम्हाला याच्यामध्ये एवढं सहकार्य
सहकार्य केलं की कॉर्पोरेशनचे अधिकारी स्वतः सोसायटीच्या गेटवर आले, त्यांनी त्या प्रॉब्लेमची दखल घेतली आणि आमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला. म्हणजे ऑलमोस्ट बाकीच्या कामांबद्दल पाईपलाईनसाठी वगैरे ते सोसायटीने खर्च केला असेल तरी जे प्रशासकीय अधिकारी आहेत, जो म्हणजे सपोर्ट आपल्याला लागतो कॉर्पोरेशनचा, तो त्या पद्धतीने पॉझिटिव्हली मिळत नव्हता, तो त्यांच्याकडून मिळाला. तर त्यामुळं नागरिकांचं किंवा सोसायटीतल्या मेंबरांचं पण असंच म्हणणं येतं. आता प्रत्येकजण बाहेरून राहायला इथं आलेला आहे, मग त्यांना एक हक्काने आपल्या प्रॉब्लेमबद्दल बोलण्यासाठी, आपली बाजू मांडण्यासाठी एक चांगलं ठिकाण म्हणून ते संजय जगताप सरांकडे आम्ही 100% जाऊ शकतो. त्यामुळे ते यावेत अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि येतील सुद्धा. आनंद विधानसभा मतदारसंघामध्ये आता निवडणुकीचं वारं वाहत आहे. आमदार तुम्हाला निवडून द्यायचं, काय वाटतं कोण व्हावं? विद्यमान आमदार संजय जगताप, माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल वाटतंय, काय वाटतंय तुम्हाला? तो एक्चुअली मुझे लगता है कि संजय जगताप ने हम 1-2 बार हमारा इंटरेक्शन हुआ था वो टाइम पे, और हमारा सोसाइटी, मैं इधर कर्नाटक से आया हूँ, मैं इधर महाराष्ट्र में रहता हूँ और मेरा वोटिंग कार्ड मैंने कन्वर्ट करके रखा है. सो हमने बहुत सारा हम सोसाइटी के इंटरनल प्रॉब्लम्स रहता है. जब हम लोग संजय जगताप को हम अप्रोच करने के बाद उसने हमारा एक्टिवनेस दिखाया, हमारा प्रोमिस किए और उसके रिलेटेड हमको काम करके दिया हुआ है. सो दैट हमको आमदार ऐसा चाहिए कि कौन ग्राउंड लेवल पे रह के काम करने वाला आदमी है, वो आदमी हमको सेलेक्ट किया तो हमारे फ्यूचर के लिए, हमारा सोसाइटी का और बाकी का हमारे एनवायरनमेंट का, हमारा बाकी सब लोगों का अच्छा हो सकता है. इसके लिए हमारा वोट हम संजय जगताप को हमको देना चाहते हैं. आप कर्नाटक से बिलोंग करते हो, लेकिन अभी महाराष्ट्र में कितना साल हुआ है यहाँ रहने के लिए? मैं 16 साल से महाराष्ट्र में हूँ. 16 साल से हूँ. अब मैं मराठी में बात कर सकता हूँ, लेकिन इतना फ्लुएंसी नहीं होगा, इसलिए तो मैं हिंदी में बात कर रहा हूँ. लेकिन आप वोटर यहाँ के हो? इधर है. मेरे वाइफ का ऑलरेडी इधर कन्वर्ट किया, मेरा ऑलरेडी प्रोसेस में, लेकिन अभी तक मुझे आया नहीं, वो मैं देखता हूँ. मेरा वाइफ का आपके वाइफ का हुआ है? वो है ऑलरेडी कन्वर्ट हुआ है? कन्वर्ट हो चुका है, मेरा नहीं हुआ, मैं कर रहा हूँ मैं अभी. अच्छा, आप यहाँ पे कौन से सोसाइटी में रहने के लिए हैं? मैं अलियंस ऐश्वर्या सोसाइटी है, हम जेडी फार्मा के सामने उधर. और 2-3 हमारा एक्चुअल प्रॉब्लम था पानी का वगैरह, वो टाइम पे इतना प्रोएक्टिवली उसने हमारे लिए काम किया है. वो हमारा बहुत सारा प्रॉब्लम्स, हम 2 महीना 3 महीने से हम लड़ रहे थे, लेकिन हमको सोल्यूशन नहीं मिला था. वो पॉइंट ऑफ व्यू उसने हमको मदद किया, तो वो मदद हमारा दिल पे बसा हुआ है. तो उसके हिसाब से हमारा वोट उधर देना को अच्छा लगता है हमको. मोस्ट ऑफ द इम्पोर्टेंट इशू आपका वाटर का था? वाटर का ही था, क्योंकि वो इम्पोर्ट बेसिक चीज़ था, बेसिक नेसेसिटी था ह्यूमन बीइंग्स के लिए. तो वो चीज़ें भी करने के लिए भी हम बहुत लोगों से अप्रोच किया, तो भी इतना एक्टिवली काम होना चाहिए था. कितने दिन से इशू था वो पानी का? ऑलमोस्ट 3 to 4 मंथ से इशू चल रहा था. इतना करंट बिल भी आ रहा था, सोसाइटी हम मेंटेन नहीं कर पा रहे थे. संजय जगताप एमएलए होने से पहले अभी आई थिंक 6-7 महीने पहले ही हमारा प्रॉब्लम सॉल्व करके दिए. अच्छा, अभी पानी की क्या अभी इशू नहीं. अभी लास्ट टाइम क्या होता था कि हमको 30-40 हज़ार करंट बिल हम पे करना पड़ता था. अभी बिल्कुल नहीं है, मोटर चलाने की जरूरत नहीं पड़ता है. बाकी का एज ए कॉर्पोरेशन पानी से हमारे सबको फुलफिल होता है, तो बहुत बड़ा काम है हमारे लिए. छोटा सा. आर यू सेटिस्फाइड? Yes, definitely. I am very satisfied with Sanjay Jagtap. So he is good, and we are expecting that he should be elected here. Yeah. Thank you very much. Thank you.